नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण खोपलीच्या गावातून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आपल्याला जायचं चिंबोरे पकडायला. आणि आता एवढा ऊन पडतोय ना, बापरे भरपूर. तर खालची जी नदी आहे ना, तिला भरपूर गरमी वगैरे लागेल, त्याच्यामुळे आपण नदी चेंज करणार आहोत. आपण वरती जाऊ, जांबा दगड्यांची नदी, आणि तिथे पाणी पण थोडंफार आहे, तर मस्त गारवा वाटेल तिथे. आणि त्या साईडला आपण खेकडे पकडणार आहोत. आपल्यासोबत इकडं विलास मामा असणार आहे. विलास मामाचा मुलगा पण आहे इकडं. कुठे तो? हा बघा, नाव काय बाबू तुझं? विघ्नेश. विघ्नेश मुंबईला असतो आणि आपले व्हिडिओ वगैरे बघत असतो. तर आपल्यासोबत त्याचा चुलता आहे, म्हणजे चुलत भाऊ कुणाल. हा पहिला आपल्या व्हिडिओमध्ये होता. तर हे दोघं पण असणार आहेत. आणि साहिल असणार आहे. साहिल तिकडे आतमध्ये आहे. आणि एवढा ऊन लागतोय ना, आता भरपूर ऊन, गरमी चालू आहे. ह्या उन्हातून आपण चाललोय खेकडे पकडायला. मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. बापरे, भरपूर गँग निघाली. हो बाबू, हा बघा, एक मेंबर वाढला आपला. नाव काय तुझा? यश. यो हे रासाईलदा शिकवत नाही. येते. बापरे, गँग भरपूरच वाढले. भाऊजी आमचं, हे आमचं भाऊजी कुठून येतोय ना? आणि येते आणि येते. काय आमच्या गावात पण कुत्रे मारतायत असंच? नाही, ते पहिल्यापासून हो काय आजार आहे, कुत्रा मिळाला रे. उन्हातून मारतात, गरमी नाही. तू येतोस? तू पण येतो? हा बघा, इकडे एक मेंबर वाढला. पांड्यावाला येतोस ना? काठी दिसते. हा पण वाढला एक मेंबर. काय नाव तुझं? आयुष. आयुष वाढला. आयुष मोबाईलच्या बाजूला तिकडं आहे. काय क्रांतिक? अनिकेत. अनिकेत. वाटा डेंजर वाटायत. होते का आपण वालेमध्ये पोचलोय. चल, काय आला? रस्ता नाही पुढे? रस्ता आहे रे, दावत नाही जायला. गच आहे भरपूर, कोणती लागत नाही. तर बघा, ह्या वाल्यामध्ये आहेत ना, पाणी असं थोडंफार वाहताच आहे. मस्त पाणी आहे. आणि एवढा गारवा जाणवतोय ना इकडं, जबरदस्त. पूर्ण मोठी मोठी झाडं आहेत, त्याच्यामुळं पूर्ण नदीला सावली पडली बघा. मित्रांनो, पोचलो आपण वालेमध्ये. आणि ह्याच वाल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत खेकडे पकडायला. आज भरपूर जण, कमीत कमीत 9 जण आलोत आपण. आणि तर बघूया खेकडे किती मिळतात आपल्याला. बहुतेक जण चिंबोऱ्यात काढणार, खेकडेच काढणार आहे सगळे. आपण खेकडे काढतो. तू कधी पकडलेस खेकड्या? भरपूर झाला ना. मागे किती पकडले ना बोलस? 35. किती दिवस झाले असतील त्याला? 4-5 दिवस झाले. 4-5 दिवस अगोदर आलेला ह्याच वालेला खालच्या साईडला, तेव्हा त्यांनी 35 चिंबोऱ्या नेलेल्या ह्या साईडून. तर परत आलो ह्याच वाल्याला, आणि आपण इकडून जरा वरच्या साईडून सुरुवात करतोय. भरपूर पोर आहेत, त्याच्यामुळं बघूया किती खेकडे मिळत आहेत आज. तर आता जर खेकडे पकडायचे असतील ना, तर आपल्याला बघा एवढी मेहनत करायला लागते. असे दगडी वगैरे उपटायला लागतात, त्याच्या खालून बिलं, त्याच्याकडून जी आपल्याला बिलं भेटतील त्यातून आपण खेकडे पकडणार आहोत. अरे असते तो बिल घ्यायला तिथं. तो काय आहे? कोलबी भेटली साईलला बारीक. इथे चिंबोरी आहे इथं बारीक. ते दगड निघते, काढू. त्याला जरा सांगा. अशी इथं चिमुरे असेल बघ.
तिलकुटं भेटली लागली इथं बसली बघ खाली. बोलले की काय हा असेल बघ इथं. बुंजलं हा काय ते होऊन गेलाय. बघ सावली तिकडे बघ. बारीक आहे दाखव. ती बघा एवढी साईज मिळाली. पहिलीच बोणी भेटली आपल्याला. तिकडे लागले अरे काय माझं इथं चांगली मोठी आहे. हा बघा इथं चांगली लागली इकडं हाताला खेकडी. कर आणि दाखव केवढी अंगडी. हा अरे मोठी आहे. ती दुरली आहे. थोडी नरम आहे खेकडी. आणि तिथं बघ तुझ्या इथं आहे वरती आहे विलास काय इथं आहे वरती आहे. चावणार नाही जास्त ती हे आहे ती नरम आहे. इथून वरून काढू इथंच आहे ती काय? इथं आहे कोपऱ्यात. ही बाई आली बघ. भेटली काढला ना. ठीक आहे काढला. मस्त आहे रे साईज. म्हणजे ह्या टायमाला एवढ्या साईज पण मस्त आहे. म्हणजे मोठी बघ size. बघ. सावली दाखव. निष्पट कापला चावली चावली. तिकडं आण्याच्या पण हाताला लागली खेकडी. लगेच तरी पाणी लागलं खाली पाणी तर आहेच ना वरच्या साईडला पण. अरे बघू दे चावली अरे. नुसतं हाच चावली. आता ही बघ आता हा सगळा काढायचो इथून आणि हिला इकडे पलटी मारायची. आणि इथं पण आहे ना खेकडी लागले पण भरपूर खोल गेले आतमध्ये. पण दगडी मध्ये आहे भेटेल आपल्याला. हे बघा इथं बसली आतमध्ये कोपऱ्यात. लागलंय पकड हा घेतलीस ना. हे बघा मस्त ही आपली चौथी असेल पण बऱ्या साईज आहे. भेटली एक. अरे मस्त साईज आहे. दाखव पिल्ला आहेत. पिला आणि खेकड्यांमधून आता पिल्लं झाली बघा. पाऊस पडलेला आहे. पाऊस पडायला पिल्लं झाली रे चांगलीच. मग ते पाण्यावर टाक. ते सोडून दे. सोड जा. नानू पिशव्या अंगडा घेऊ फक्त जरा. अंगडा मस्त जायचं आहे. हाय का तिकडं. बोलले ना तुला होती दाखव. मस्त होती रे. दगड पडली तेव्हा. दगड पडली आहे तिच्यावरती. मस्त साईज पकडलेली. पण तुझं नाव काय बोलला. वेगिनेसने बघा खेकडी पकडणार. पण तिच्यावरती दगड पडली. सायली पाडणार काय. हा बोलला पण बाहेर काढता टाक. पिशवीत दाखव. मस्त भेटलं पण मस्त मिळालं. ताकद आहे. ह्याच्यात पण आहे ना खेकडी एकदम चांगले आहे. बऱ्या साईजचे. घ्या लागते खाली. जाऊन त्याला भेटली जा. हे बघा. काढला मस्त आहे. साईल हे बघा मस्त साईजची परत एक मिळाली. ही मस्त साईज आहे. ए दामू आम्ही भिजवतो. त्याने पण आणला. तिकडे पण आणला दाखव. पटापट मिळतात खेकडे. भरपूर झाले. तिकडे अजून तिकडे प्रयत्न चालूच आहेत. साईल दा अरे बिल कसला असेल. खेकडे पकडण्याचा तिकडे काम चालू आहे. खालच्या साईडला बऱ्यापैकी खेकडे पण मिळालेत. तर ह्या साईडला पाणी आहे. तर आपण इकडे मस्तपैकी चिकन जो आणलाय तो बनवून घेऊया. तोपर्यंत तिकडे खेकडे पकडता येतात. आणि ह्या साईडला पाणी बघू शकता भरपूर पाणी आहे. इकडे पण तो बघा तिकडे भाता पाणी आहे. म्हणजे ह्या टायमाला तरी एवढा थंड पाणी कुठं मिळत नाही. पण ह्या साईडला भरपूर थंड पाणी आहे. एकदम मस्त पाणी. तर आपण इकडे चिकन वगैरे बनवून घेऊया पटापट. खवले आहेत ना. अयो हो रे मोठे आहेत रे. साईज बघ कसली आहे. ते काय गेली दगडी खाली गेली. मस्त मोठ्या साईजचे आहेत बघ. मासा जाम असतात. ह्या वेळेला अगोदर 2-3 महिने अगोदर आलेलो आपण. तर ते मासे पकडलेले मुरे मासे आणि कडवे मासे ते ह्या साईडला भरपूर मिळतात. आता पण डबक्यामध्ये आहेत भरपूर. पण हा पाणी कसं माहिती आहे झरे भरपूर आहेत त्या पसणार नाही. नाहीतर मग पकडले असते. पण मुरे मासे खवले मासे ह्या साईडला भरपूर मिळतात. चिकन बनवून घेऊ. लिंबू आहे. लिंबूची साईज बघ. लिंबूची साईज बघ कसली मोठी आहे.
आ काय रे टाकू इकडं मस्तपैकी मसाला पानात बस मासे उड्या मारतात बेडका आपल्याला पानामध्ये बनवायचं आहे चिकन ते बघा असा बांधायला लागेल ना काहीतरी नको बांधायला लागल ते बघा असे वेलीने आपण चिकन बांधून घेतलाय ते बघा इकडे 3 मस्तपैकी तयार झाले चला मस्तपैकी इस्त पेटून घेऊ तर असं चिकन ठेवलाय मस्त त्याच्यावरती आपण इस्त पेटवून चांगली तयार होईल मस्तपैकी तयार होते आणि मैन मामा पण आलाय बघा तिकडून वरून एक नंबर वाढला तिकडं साहिल हाय बारीक आहे बघा इकडे चिकन मस्त तयार झालाय बघूया हाय बघा चिकन कमी माणसं जास्त पानात नाही नाही खा आम्ही खाल्लंय तर मस्त चिकन खाऊन घेऊ आणि पाठोपाठ परत करू सुरुवात चिंबोऱ्या पकडायची म्हणजे भरपूर मिळाल्यात तशा पण 15-20 काहीतरी आहेत चिंबोऱ्या मिळाल्यात पाठोपाठ मिळाल्या चला पटकन खाऊन घेऊ इकडे बसले सगळे खायला चिकन कमी आणलेला कारण आपण निघालेलो तिघच मी साहिल आणि विलास मामा निघालेलो बाकीची सगळी गँग नंतर निघाली आपल्यासोबत चला थोडा थोडा खाऊन घेऊ आणि निघू इथून खेकडे पकडायला आणि इकडे सुकट भाकरीची वाटणी चालली बघा सुकट भाकरी असा रानात मध्ये येऊन आहे ना खायला भरपूर मजा असते सगळ्यांनी थोडी थोडी घेतलेली वाटून एकदम टेस्टी जातो विलास मामाने तिकडून घरातूनच डब्बा आणलाय बघा मस्त पैकी तू चिकन नाही खायत काय टिफिन पण आहे हाय भरपूर आहे जेवण भात वगैरे सगळा अंड्याचा रसा आहे सगळं आणलं सोबत काढ तो कसा ठेवतोस नंतरला तर इकडे मस्त चिकन मस्त पैकी जो डब्बा वगैरे आणला तो मस्त पैकी इथं खाऊन घेतलाय खेकडे पकडून पटकन बघूया तो ते भरपूर दगड आहेत त्या साईडला भरपूर दगड आहेत तिकडे जाऊन खेकडे चला तर फायनली मित्रांनो मस्त जेवलो तू काय खाल्ला चिकन चिकन चला सुरुवात करूया बेटा तो काढा अरे मस्त मोठी आहे जबरदस्त आहे रे सॉलिड मस्त मिळाली हे बघा हर्षदी काढला नाही ह्याच्यात एक मस्त साईज आहे काकू किती मिळाल्या भेटला काम झाले भरपूर झाले सॉलिड
मोठी दगड आहे जाम इकडे असेल त्यात इकडं असं दिसेल. पकड असेल. इकडं असेल. इकडं ताजी आहे ही होती. काढली होती. चिराटी हो. चिराटली काहीतरी आवाज आला नाही जाऊ दे, जाऊ दे. नाही तिकडे नको घेऊ ती जांभली ती पण घ्यायची ना बरं बिल असेल बिल बिल असणारच. तिकड नाही आहे चिंबुरी हातात आहे हे बघ हातात आहे माहिती आहे रे. हो बाबा. बघायला नाही जातो बिल नको. दगड पडली त्याच्यावरती रे, तुझा बघ ते तारे बघ किती आले ते. तिला परत घ्यायला लागल तुम्ही हिला काढायचे ठेव तिथं, दगडीवर ठेव दगडीवर तिला तिकडं अरे देवा. साईज आहे साईज आहे पण सगळं साईज आहे नको हरशीला काढ रे सावली ना नको कसली साईज आहे बघा जबरदस्त जबरदस्त साईजची खेकडी भेटली बघा एवढी आहे सुक्यावरच होती रे ती सुक्यावरती झाले इथंच होती अशी आली पलत लागली कुत्रा पण पळाला एवढा लगेच पलत आली ती ठेवली एकदम बांधून फेक बांध ये म्हणून बोललो ना तुला मी तू डायरेक्ट हात काढून टाक केल्या चला मित्रांनो चाललो घरी आहे आणि बऱ्यापैकी खेकडे मिळाले होतो भरपूर जण त्याच्यामुळं मी खेकडे नाही घेतले सगळे त्यांनाच देऊन टाकले साहिलनी काहीतरी 2-3 घेतले त्यातले खेकडे तर बरेच जण आहेत कमीत कमी 12 जण झालो नंतर असं आम्ही स्टार्टिंगला निघालेलो फक्त 3 जण त्याप्रमाणे आपण चिकन वगैरे पण घेऊन आलेलो इकडे बनवायला पण नंतर गावामध्ये आलो तशी सगळीच जण निघायला लागली खेकडे पकडायला आणि भरपूर जण आली म्हणजे 12 जण टोटल आपण होतो तर मजा आली 5 जण असे खेकडे पकडायला भरपूर मजा येते तर मजा आली भरपूर खेकडे मिळाले थोडेफार तर चला मित्रांनो ही व्हिडिओ स्टॉप करतो भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा.